स्वप्नात येणं. आवताला वसन लागलं. वसन काय लागलं? वसन कसं काढतात? त्याला खोडाला काय करावं लागेल? उभं करावं लागेल ना. आणि उभं केल्यावर कसं काढायचं? वड वडताना इकडची साईड आणि खाली इकडली इकडची साईड. एकदा आता मी सांगू लागलो ही जे वसन काढायला लागलं का ना इळवर, लेकर झोपले होते याचे बाजू बाजून उतरलं. आता 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 माय 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 वसन काढायला झोपीतला शेतकरी त्याला स्वप्न दुसरं कोणतं पडत नाही. आणि जागृत अवस्थेतलं स्वप्न खरं म्हणावं तर प्रमाण येत ना. स्वप्नीचे चैले जाईल स्वप्न म्हणजे काय? दिवसभर केलेलं काम स्वप्नात येणं आणि जागृत अवस्थेतला व्यवहार स्वप्नात आल्यावर सकाळी जर उठून पाहिलं तर खरं आहे का खोटे? जैसे स्वप्ना माझी देखिजे, जैसे स्वप्ना माझी देखिजे, स्वप्नीची साथ अपिजे, जे स्वप्नी ते स्वप्नीची साच अपिजे. मग जेवण या पाहिजे तो काहीच नाही. एक माणूस मुख्यमंत्री झाला कुठं? स्वप्न. मग त्याच्या पुढे ते ढोल ताशा गुलाल हार श्रीफळ पुष्पगुच्छ शाल आणि मग ते पुढे स्वागत सगळं समारंभ झाला. सगळे भजने सगळे गावातले लोक म्हणायला ते लागलं असा चलायला भुलत कोण म्हणला नशीब लागलं हा योग आला म्हणला. त्याला वाटलं आता मी खरंच मुख्यमंत्री झालो. झोपेतून उठलं तर बघायले बात छोळला तुटकी बा मसड तिथंच. या मसडचा शेण याच्या बाजू
त्या मुख्यमंत्री पदाचे डोहाळे जरी लागले, त्याला जरी वाटलं मुख्यमंत्री मी झालो, स्वप्नात झालेलं खरं की खोटं? काय? स्वप्नीचे चेईले जाईल रे. स्वप्न म्हणजे काय? पण या स्वप्नावर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये काही स्वप्न नावाचं एक स्वतंत्र शास्त्र आहे. त्याच्यामध्ये काही स्वप्न त्याच्यामध्ये काही तथ्य नसते आणि काही स्वप्नामध्ये तथ्य असते. ज्ञानदेवे नामदेवे केले स्वप्ना माझे जागे, सवे पांडुरंगे घेऊनिया. नामदेवरायाचं स्वप्न आहे. याच्यात सत्यता की असत्यता आहे? सत्यता आहे याच्यामध्ये. आपल्या स्वप्नामध्ये आणि साधू संतांच्या स्वप्नामध्ये फरक आहे. विठाला काही स्वप्न असे काही स्वप्न आलेत ना, त्याला शास्त्राची काही आधार आहेत. रामायणामध्ये 2 स्वप्न आहेत जे मला माहित. एक भरताचं स्वप्न आहे, दुसरं मंदोदरीचं स्वप्न आहे. सत्य आहे की असत्य? सत्य. भरताला स्वप्न पडलेलं, मामाच्या गावाला गेलेला भरत शत्रुघ्न, आणि स्वप्न पडलं. स्वप्न एवढं विचित्र पडलं भरताला. काळी कुट्ट स्त्री आहे आणि तिने अंगावर साडी जी परिधान केली ही ती काळ्याच रंगाची आहे. तिचे जे दागदागिने ते काळ्याच रंगाचे. तिने इतकं स्वतःच्या अंगाला तेल लावलेलं, डोके पचपच तेलानं ओले झालेले, कपाळाला कुंकू नाही, टिकली नाही, अकराळ विक्राळ ती अशी अचानक स्त्री भरताच्या स्वप्नात आली. ती स्त्री स्वप्नातून आल्याबरोबर भरत उठून बसला, रडायलाच लागला. मामाच्या गावात होता. मामा धावला, काय झालं बाबा? विचित्र स्वप्न पडलंय म्हणले मला मामा. आणि हे स्वप्न जेवढं मला विचित्र पडलंय तेवढं माझ्या अयोध्येमध्ये काहीतरी अनिष्ट घडल्याशिवाय राहणार. मामानं सांगितलं, बाळा कशाला बोलतो असा अपशब्द? कशाला बोलायचं आपल्या तोंडानं? घडू का न घडू? नाही म्हणता, मी शिकलेलं आहे गुरुकुलात. जे मला स्वप्न पडले माझ्या घरात काहीतरी नुकसान झाल्याशिवाय राहणार. मला सकाळी तर घोडे आले दशरथ राजाचे. घोडेस्वार आले. भरताला शत्रुघ्नाला निरोप द्यायला जे आलेले घोडेस्वार आहेत, त्या घोड्याच्या डोळ्याला लागलेल्या धारा, घोड्यावर बसलेल्या सैनिकाच्या डोळ्याला लागलेल्या धारा
बोडके सैनिक होते, बोडके. ना फेटा, ना टोपी, ना बांधलेला काही असा गमछा. बोडके सैनिक जीवनात पहिल्यांदा भरताना बघितली. डोळ्याच्या धारा त्या घोड्याच्याही आणि त्या सैनिकाच्याही ज्या धारा होत्या त्या धारा दाखवून देऊ लागले. काहीतरी घडले, काहीतरी चुकीचं घडलंय. भरताला काही सांगण्याच्या अगोदर भरतानं सांगितलं मला जावं लागणार आहे मामा, परंतु माझ्या घरी काही घडू नये याच्यासाठी जेवढा दान धर्म करता येईल तेवढा मामा दान धर्म करा. माझं टळलं तर टळलं अनिष्ट. विठाला आणि सत्य नाही म्हणाल तर अयोध्येत भरत दाखल झाल्याबरोबर दशरथ राजा गुजरलेले होते ना. सत्य कसं नाही म्हणताय? मंदोदरीचं स्वप्न सांगा. मंदोदरी बोले रावणा, बोला पुढचं. स्वप्न नव्हे सत्य जाणा, लंकादान विभीषणा, शरण जाई रघुनंदना, नामयाच्या स्वामीसी. आता हे स्वप्न मी लय फोडून सांगणार नाही. रामायणाचा अर्थ इकडे येते दाजीला. आमच्या गाडी चलते रामायण. हे अर्थ तर समजलं तुम्हाला? मंदोदरीचं स्वप्न खरं की खोटं? खोटं कसं म्हणता येईल? नामदेव महाराज म्हणले मी खोटं बोलतोय की काय? सत्य येते. विठाला सामान्य माणसाच्या स्वप्नामध्ये काही या दर्जेदार लोकांच्या स्वप्नामध्ये काही फरक आहे. नाथ महाराजांच्या स्वप्नात ज्ञानोबा आले. बर, स्वप्न जर नाथ महाराजांनी खोटं आहे असं जर ठरवलं असतं तर नाथ महाराज आळंदीच्या दिशेनं चालले गेले नसते. स्वप्न पडलं, नाथ महाराज ब्रह्ममुहूर्तावर उठले, स्नान केलं, भगवंताची पूजा केली आणि सूर्योदयाला आळंदीच्या दिशेनं मार्गस्थ झाले. ऐसे स्वप्न होता. टाळ 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 टाळ.
आईसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार, अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, येऊनी आळंदी स्थळी काढी वेगी. नाथ महाराज पैठणहून आळंदीला आले. कशावर विश्वास ठेवून आले हे माझा बोलण्याचा हेतू आहे. कशावर विश्वास ठेवला? केवळ स्वप्नावर. हा विश्वासाचा विषय आहे. तिथे गेल्यावर पुन्हा भर दुपारी 12 वाजता आळंदीला या म्हणले म्हणून नाथ महाराज गेले. पण कुठं या, कोण्या मंदिरात या, कोण्या ठिकाणी या, या स्थळी या, याचा काही उलगडा झालेला नाही. दुपारी 12 वाजता एका सौंदर्याच्या झाडाखाली ज्ञानेश्वर महाराजाच्या अलंकापूर नगरीमध्ये नाथ महाराजांना अनुष्ठान केलं. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. म्हणा सगळे म्हणा, म्हणा बायापूर म्हणा. तेवढंच तुमच्या तोंडाला भजन येईल. नमो श्री ज्ञानेश्वरा. लक्ष द्या. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा म्हणा म्हणा. ज्ञानेश्वरा नाथ महाराजांचे डोळे भरून आले. माऊली, तुमचा अनुग्रह होता. जसेच तसं मी येत राहिलो, चालत राहिलो. पण येऊ कुठं? आळंदीला म्हटले, पण आळंदीत नेमकं कुठं येऊ? दिवसा डोळे झाकले आणि दुपारी 12 वाजता पुन्हा दृष्टांत झाला. माऊली, सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोर ढवळा नंदी आहे. त्या नंदी पासून माझ्याकडे येण्याकरचं एक विवर आहे, प्रवेशद्वार आहे. तिथं या. आणि गेले नाथ महाराज. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं नंदीचं. नंदी पुढं सरकला. उठविला नंदी शिवाला ढवळा, उठविला नंदी शिवाला प्रत्यक्ष ज्ञानोबारायांचं दर्शन झालं.
साक्षात्कार माऊलींचा नाथांना झाला आणि त्या नाथ महाराजांचे शब्द आहेत, दिव्य तेज पुंज परब्रह्म केवळा बोलतसे. प्रत्यक्ष नाथ महाराजांना नाथ ज्ञानोबा यांचं दर्शन झालं, पण निमंत्रण कसं आलं हा माझा बोलण्याचा हेतू आहे. निमंत्रण मोबाईल आलता का, मेसेज आलता काय, मग कसं काय गेले, फक्त नाथ महाराजाला काय पडलेलं, त्या स्वप्नावर नाथ महाराजांनी काय ठेवला, संप्रदाय विश्वासावर तरलेला आहे. हा माझा बोलण्याचा मूळ हेतू आहे. विठाला विश्वास महत्वाचा आहे. आता उठू नको माझ्या, बस जरा. जेवायचं का तुला? नाही नाही जाय तू, काय नाही, तुला चिल्लर नाही माझ्याजवळ, तुला चिल्लर दिली असते दुकानावर झाड आहे, दुकानावर जाय. हा मला मुरकुला लेकरू आहे. कसं एका जागेवर बसेल खेळत राहते. इकडं पा, इकडं पा, इकडं पा. झालं रामकृष्ण हरी.
संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्याचा. सर्व भावे दास झालो त्याचा. सर्व भावे दास झालो परभणी जिल्ह्याचा देणगीचा जिल्हा अध्यक्ष मी होतो. माझ्या हाताने 4 कोटी रुपये गेलेले आहेत अयोध्येला. प्रभू रामचंद्राकडे बघून करोडो रुपये लोकांनी दिले. का? धार्मिक राजधानी होणारी होती अयोध्या. पुन्हा धार्मिक राजधानी, संपूर्ण देशाचे सूत्र अयोध्येतून हल्ले असते. कालचे गालबोट लागले ना, लोकांचा तडा गेलाय भावनेला. विठाला विठाला. लोक चांगलं म्हणून जेव्हा विश्वास ठेवतात ना, विश्वासाला तडा गेला की लोकांचे चित्त भंगतात. लक्षात ठेवा, ज्यांच्याकडून हे दुष्कर्म घडले ते त्यांच्या स्वार्थापोटी घडलं जरी असेल तर संप्रदायाला लांछन लागलं. कोणाला लांछन लागलं? संप्रदायाला गालबोट लागला. कठीण काम याच्यावर जास्त न बोललेलं बरं. पण विश्वास किती लोकांचा विश्वास किती हे झालाय त्याला काय माहिती करणाऱ्याला. किती विश्वास तुटलाय लोकांचा. आणि आता पुन्हा कसं येईल ते. विठाला विठाला पुन्हा कसं कशाने वापस येईल. देणगीचे काउंटर रिकामे झाले. आता देणगी द्यायला लाईन लागत होती, रिकामे दिसायले त्या मोबाईल मध्ये. का? लोकांचा ढळला विश्वास. विश्वासावर तरलेला संप्रदाय, विश्वासावर तरलेले सगळे हे नाते, या नात्याचा कुठेही विपर्यास होता कामा नये. संप्रदाय हा विश्वासानं शिकविला जात असतो.
वरी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. संप्रदायावर लोकांचा लय विश्वास आहे. लय मोठं मन आहे लोकांचं संप्रदाय करता. लय तळमळ करतात लोक. आपण ज्या घरी जेवणार आहेत ना, पोटच्या लेकराला तळलेली पापुडी देत नाही. खाणारच किती लेकरू आहे ते. आई मला पापडी दे ना, पापुडी दे. नाही मा, महाराज येणार आहे, महाराजाला खाऊ घाललं दे, मग तुला दे. ते म्हणला मला दे ना, मी तुझा आहे ना, मला भूक लागली. हे बघ, हे 10 रुपये घे आणि दुकानावर जाऊन काय कर, चिप्स घेऊन खाय. पण हे तुला देणार नाही. मला का देणार नाही? उष्ट करू नको, मला महाराजाला द्यायचे. इतकं जर महाराज लोकांवर हे जर एवढं जीव ओळून टाकीत असतील हे लोक, त्या महाराज लोकांनी त्यांचा विश्वास संपादन करणं गरजेचं आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देता कामा. त्या पद्धतीचे दर्जेदार आपल्याला वागावं लागणार आहे, नाही तर संप्रदायाला लांछन लागते. त्यांनी विठाला विठाला. ज्ञानेश्वर महाराजच्या पालखी सोहळ्यामध्ये पुण्यामध्ये 50 मजली बिल्डिंग मध्ये हे सगळे पुण्यातले लोक माऊली चला म्हणतात घरी. सगळं घर तुमच्या जीवावर सोडून देतात. कपाट उघडे, मोबाईल पडलेले लाखाचे सगळं सोडून देतात. आणि तिथं जर एखाद्या घुसखोरानं येऊन चोरी केली, एखाद्या वारकऱ्यात चोर घुसला, तर त्या वारकऱ्याला लांछन लागतंय की नाही? त्या चोरानं केलंय कर्म, कलंक कोणाला लागतंय? हे वारकरी चोर असतात असा त्याचा समाजाचा, त्या घरच्या लोकांचा गैरसमज होतो. म्हणून दिंडीत येणारे जे लोक आहेत ना, तपासून घेणं गरजेचं आहे. हे नालायक लोक आहे ना, सगळ्या वारकऱ्याचा, भजनाचा, सगळ्याचा सत्यानाश केलेला आहे. हे येतातच त्याच्याकरता, पोट भरण्याकरता. अरे पोट भरायला तुम्हाला काय कमी पडत? चोरी कशाला करता? शेगडी चोरली एक जण, शेगडीची मामलतच काय 1,500 रुपयाला. महाराज त्या आचार्याला कळलं नेलेले, त्यानं धडधड बघितली, CCTV दिसली ना. महाराज दिवे घाटात गाडी धरली. यंदा इळभर सोडली नाही त्या लोकांना गाडी. संध्याकाळी वारकरी उपाशी झोपले. आमची शेगडी हे कसे झालं? होच म्हणावं लागलं. चोऱ्या कशाला करता मग? कशाला वारे करता? वाऱ्या करू नका ना. ते तड 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 तोंडावर बोलू लागले. एकाचाही त्याला अडवायचा काय झालं नाही, राग झाला नाही, कोणीही त्याला बोललं नाही. करणार काय? कानकोंड माणूस खाली मान घालते. गपचिप खाली बसून माफी मागावं लागली, खाली मान घालून. समाजाने आपण वारी करतोय, समाजाने काही आपल्यावर जिम्मेदाऱ्या आहेत, म्हणून काही जिम्मेदाऱ्या पार पाडायच्या असतात. त्या जिम्मेदाऱ्याला अशा पद्धतीची वागणूक द्यायची नसते. संप्रदाय कशावर तरलाय? केवळ विश्वासावर संप्रदाय तरलाय. विश्वासाशिवाय संप्रदाय काहीही हाताला लागत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराला जेव्हा विचारलं की महाराज तुम्ही विश्वासावर सगळं तरलंय म्हणताय, विश्वासावर सगळं आहे असं म्हणताय, तर तुमच्या जीवनामध्ये तुमचा कोणावर विश्वास आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, माझा संतांच्या कशावर विश्वास आहे? इथं डोई शब्द वापरला असता. संताची डोई
पायीच का वापरला? संपूर्ण शरीराचा भार कोणावर आहे? पाय जर वाकडा पडला शरीर काय होतं? तोल जात. म्हणजे शरीराचा भार कोणावर आहे? पायावर. पाय शब्दाचा अर्थ आहे आचरण. संतांच्या शरीरावर विश्वास आहे असा शब्द नाही, मग संतांच्या आचरणावर विश्वास आहे. विठाला पायच का म्हणून धुतीत कोणी महाराज लोकांची दोषकत व्हायचे. पायच का धुतीत? असं आंघोळ घालून पायच का धुतात? पाय हे पवित्र असतात. काय असतात? त्याला पाद्यपूजक म्हणतात. पायाची पवित्रता ज्याची त्याला कळली त्याची उंची वाढत राहते. विठाला आणि म्हणून संतांच्या पायावर आमचा विश्वास आहे. म्हणजे संतांनी घालून दिलेल्या आचारसंहितेवर आमचा विश्वास आहे असा त्याचा अर्थ आहे. संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, मतमतांतरा नाही दिला मान, हृदयी धरिले हरीचे चिंतन ओ. साधू संतांनी जे आपला मार्गदर्शन केले त्याच्यावर आमचा विश्वास आहे. परिस्थिती काही असो, सुख दुःख जीवनात येऊ, गरिबी श्रीमंती येऊ, ते काही कोणाच्या हातचं नाही. दुःख सुखात जेवढा आम्ही देवदेव केला तेवढाच आम्ही दुःखात सुद्धा देवदेव करू, ही संतांची आचारसंहिता आहे. आणि म्हणून विश्वास हा फक्त कामी येतो. आपणही आपल्या जीवनामध्ये साधू संतांच्या या आचारसंहितेवर विश्वास ठेवा. त्यांनी सांगून दिलेले मार्ग, त्यांनी सांगून दिलेले तीर्थ, त्यांनी सांगून दिलेल्या साधना, त्यांनी सांगितलेल्या सगळ्या उपासना, त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा. आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असं विश्वासू घरानं हे आमच्या संभाजी वारकऱ्याचं, त्याच पद्धतीचा संप्रदायावर, त्याच पद्धतीचा परंपरेवर भागवतरावाचा विश्वास आहे. पुढची पिढी बी आता गुरुजीकडे ठेवलाय, गुरुजीच्या संस्कारामध्ये वाढतो. मुलाचं नाव काय? शुभम. किंवा आता गुरुजीकडे शिकायला राहिलेला आहे. म्हणजे पुढच्या पिढीला संस्कार लागावेत असं शुद्ध हेतून हे घरानं वाटचाल करत आहे. निश्चितच आपल्या सर्वांच्या प्रपंचाच्या प्रवासाकरता आणि परमार्थाच्या प्रवासाकरता जमलेल्या सर्व मंडळीच्या वतीनं मी भरभरून शुभेच्छा देतो. आणि जीवनामध्ये चढ उतार जरी असतील ते थोडंसं दुःख मागं टाकून प्रवासासाठी माणसानं दगड छातीवर ठेवून थोडं थटमन करून जे झालंय नुकसान त्याच्यावर रडत बसण्यापेक्षा पुढची पिढी कशी घडविता येईल, पुढच्या परिवाराला कसं सांभाळता येईल असं हातीचं बळ माणसामध्ये येण्याकरता माणसानं प्रयत्न केले पाहिजे. म्हणून आपण सुंदर हे कार्यक्रम आयोजित केला. मी सर्वांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. विठोबा येत्या 23 जानेवारी ते 31 जानेवारीमध्ये पौष महिन्यामध्ये, पुस महिन्यामध्ये पौर्णिमा झाला की दुसऱ्या दिवशी मोठ्या महाराजांचा जन्मशताब्दी सोहळा परभणीला ठेवलेला आहे. राष्ट्रसंत परमपूज्य मुरारी बापू यांची रामकथा आहे. सकाळी 10,000 ज्ञानेश्वरीला पारणाला मंडळी बसणार आहेत. सायंकाळच्या सत्रामध्ये 6 ते 8 या वेळात कीर्तन आहे. नंतर प्रत्येक जिल्ह्याचा एक हरिजागर असं त्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. परमपूज्य मुरारी बापूची कथा आपल्या मराठवाड्याला लाभणं, आपल्या या परभणीला लाभणं आपलं सौभाग्य आहे. फार मोठे संत आहेत ज्यांची मारुतीऱ्यावरची निष्ठा आहे, जी आपल्या महाराजाची मारुतीऱ्यावर निष्ठा होती तीच निष्ठा, तशीच निष्ठा मुरारी बापूची मारुतीऱ्यावर आहे. अशा या महात्म्याच्या मुखातून निघणारा एवढा मोठा अमृताचा वर्षाव आपण सेवन करण्याकरता 8 दिवस 23 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये परभणीला आपण सर्वांनी यावं. त्या कार्याकरता आपण सर्वांनी सक्षमपणे जिथं कमी
तिथं आम्ही अशी आपली प्रत्येकाची भूमिका असावी. आता माझ्या जीवनामध्ये जे काही 2-3 कार्यक्रम झाले, मग आळंदीचे, पंढरपूरचे, पद्मावतीचे, आता माझ्या जीवनातला हा शेवटचा कार्यक्रम आहे. याच्यानंतर काही मी तुम्हाला कधी बोलवणार नाही. या कार्यक्रमाला तुम्हाला उपस्थिती लावावीच लागेल, मला वापस गावात आणायचं असलं तर. आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवली पाहिजे. आपल्या गुरुची जन्मशताब्दी आहे, माझ्या पोराचं थोडं लग्न आहे, आपलं कार्य आहे. आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. माझ्या वडिलाची मिराशिला, माझ्या वडिलाची मिराशिला, उपवास पारणे राखिला दार म्हणता, उपवास पारणे राखिला दार, उपवास पारणे राखिला
यांनी वेळामधील वेळ काढून या संभाजीरावच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल समस्त गावकरी मंडळी पिंपळा चौरे व भागवतराव चौरे यांच्या वतीने महाराजांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री बालाजीरावजी श्रीगावकर, सोपान काका माटेगावकर हे सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले त्याबद्दल सर्व मंडळीचं हार्दिक अभिनंदन. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज. उचलून घ्या. भजने मंडळी आज टाळावरी उचलून घ्या.